नमस्कार सगळ्यांना, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। बघा आज आपण ज्या साडीच्या जुन्या लेस असते ना त्याच्यापासून आपण बघा एक मस्त अशी एक बॅग तयार करणार आहेत। बघा पिशवी एकदम मस्त दिसणार आहे। तर इथं बघा मी 16 इंच लांबी आणि 16 इंच रुंदी एवढी मोठी म्हणजे पिशवी बनवणार आहे। बघा तर इथं बघा मी गोणी कापून घेतली आहे। 16 इंच लांब आणि 16 इंच रुंदी डबल घेतलं। बघा आपण डबल लागणार आहेत। बघा डबल घेतलेले आहेत मी, म्हणजे दोन भाग घ्यायचे आहेत आपण। बघा 16-16चे दाखवत आहेत, डबल आहेत। बघा आता मग कट करून घेतले आहेत हे बघा दोन भाग मध्ये। बघा आणि चेन पण तेवढीच घेतली आहे 16 इंचची। इथे मी दोन प्रकारच्या साडींचे लेस घेतलेले आहेत, एक थोडीशी जाडी आहेत आणि एक बारीक आहेत। आपण बघा म्हणजे जेवढी म्हणजे जाड पाहिजे असेल तेवढी आपण म्हणजे आतलं जे असेल ते आपण घेऊ शकतो। इथं बघा एक जाडी आणि एक बारीक अशी लावणार आहेत आणि आपल्याला म्हणजे जेवढं आपलं माप आहे तेवढं याच्यावर लावून बाकीचं जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचे। पुन्हा पुन्हा तसंच करायचं आहे। तर दाखवते मग तुम्हाला पुढं। खूप छान अशी मजबूत अशी बघा पिशवी तयार होणार आहेत आपली। कोणी म्हणणार पण नाही म्हणजे घरी बनवलं आहे, इतकी छान दिसते, एकदम रेडीमेड सारखी तयार होणार आहे। तर पूर्ण गोणीवर आपल्याला बघा अशाच पट्ट्या लावून घ्यायच्या आहे, कट करायच्या लावायच्या, कट करायच्या लावायच्या। इतकी छान दिसते पिशवी ना, फारच छान दिसते। आपण दुसरं कुठलंही कापड वगैरे लावायची गरज नाही, फक्त आपण गोणीपासून आणि लेसपासून बघा पिशवी तयार केली आहे ती। पण पिशवी झाल्यानंतर कोणी बोलणार पण नाही काही म्हणजे घरी बनवेलं आहे का काय। दोन साड्यांच्या लेस होत्या म्हणजे जवळजवळ माझ्या का 9-9 मीटरच्या म्हणजे 18 मीटर लेस होती, तरी पूर्ण लागलेली, थोडेसे तुकडे उरलेले बस त्याच्यामधून, कारण पिशवी मोठी होती ना भरपूर सारी। याची तुम्ही पर्स पण बनवू शकता, पर्स पण खूप छान दिसते। नक्कीच तुम्हाला पर्स वगैरे बघायचे असेल तर कमेंट करा, पर्स पण बनवून दाखवीन मी। एक साईडने शिलाई मारायची, दुसऱ्या साईडवर लेस ठेवायची, म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा डबल डबल शिलाई मारायची गरज येत नाही। बघा त्या साईडच्या कडेला जी लेसच्या कडेला आहेत ना, इथं बघा आपला अर्धा भाग बघा तयार झाला आहे। याच पद्धतीने दुसरा पण भाग मी बनवून घेणार आहे। दादू वाजू नको ना। इथं बघा आता आपला दुसरा पण भाग तयार होत आलेला आहे। इथं आपला दुसरा पण आता भाग बघा तयार झाला आहे। अजून एक शिलाई मारून घेते आणि जे आपलं बघा लेसचं जे गोणीच्या बाहेर जे एक्स्ट्रा आहेत ना लेस निघलेली ती आपल्याला कट करून घ्यायची आहेत। तुम्ही इथं बघू शकता दोन्ही पण भाग तयार झाले आहे आणि उगीच थोडीशीच लेस उरलेली आहेत आपल्याकडं। इथं मी जे साईडचे एक्स्ट्राचं आहेत ते कट करून घेत आहे। कट केल्यानंतर फिनिशिंग वगैरे चांगली ती खालीवर दिसणार नाही आपलं। आणि नंतर आपण बघा 18-18 इंचच्या पट्ट्या लागणार आहेत आपल्याला, चेन वगैरे लावायची आहे त्यासाठी, आणि थोडीशी पायपिंग करून घ्यायची आहेत पट्ट्यांची आपल्याला। इथं बंदासाठी निशाण करून घेत आहे आपण। हे बॅगचे खालचे भाग आहे, सॉरी 2.5 इंचावर निशाण केले आहेत। बॅगचे खालच्या साईडचे जे आपले तळाचे आहेत ते भाग आहेत। ह्यो चौकोन मी कट केले बघा 2.5 इंचावरती। आपण वरती पायपिंग लावायची आहे इथं हँडलच्या बाजूला। इथं बघा पट्ट्या घेतलेल्या आहे मी, 2 ते 2.5 इंचाच्या पट्ट्या आहेत या। हे बघा अशी सुईच्या बाजूने ठेवायची उलटी, आणि नंतर आपल्याला चेन वगैरे जोडायचे आहेत। अशी फोल्ड करायची आज खालच्या बाजूने आणि पायपिंग सारखे थोडंसं आपल्याला ठेवायचे आहेत, कारण जे धागे वगैरे निघतात तिथून
ते निघणार नाही आणि आपली चेन पण व्यवस्थित बसली जाईल. तर इथं बघा आपल्याला चेन उलटी ठेवायची आहेत बघा. उलटी चेन ठेवून घेतलेली आहेत मी.